नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 याला काल आपण सुरुवात केली होती। याच्यामध्ये आपण प्रकरण पहिलं जे आहे आनुवंशिकता आणि उत्क्रांती याला सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर आज विज्ञान भाग 2ची कृतीपत्रिका सेतू उपक्रमांतर्गत समाविष्ट असलेली विज्ञान भाग 2ची कृतीपत्रिका तुम्हाला मी पाठवलेली आहे। तर ही कृतीपत्रिका तुम्ही म्हणजे पाठवलेल्या सगळ्याच्या काही कृतीपत्रिका असतील त्या तुम्ही वहीमध्ये सोडवायच्या आहेत। कालच मी तुम्हाला सांगितले की विज्ञानासाठी तुम्ही एकच वही घालायची आहे कृतीपत्रिका सोडवण्यासाठी। त्याचे 2 भाग करायचे। पहिला भाग जो असेल तो विज्ञान 1 साठी असेल आणि दुसरा भाग जो असेल वहीचा तो विज्ञान 2 साठी असेल। आता या ठराविक कृतीपत्रिका झाल्या की तुम्हाला मग चाचणी दिली जाईल। तुमच्या ऑनलाईन समिती म्हणजे सोडवायची आहे, तुमच्या वहीमध्ये ती सोडवायची आहे। आम्ही तुम्हाला ती प्रश्नपत्रिका देऊ, वहीमध्ये तुम्ही ती सोडवायची आहे। ठीक आहे। तर प्रत्यक्ष आपण आता आनुवंशिकता आणि उत्क्रांती या भागाला सुरुवात करत आहोत। तर कालच्या भागामध्ये आपण आनुवंशिकता म्हणजे काय, त्यानंतर अनुवंशशास्त्राच्या इतिहासाचा सारांश जो आपल्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 1 वर दिलेला आहे त्याचा अभ्यास केलेला आहे। त्यानंतर प्रथिनसंश्लेषणाची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा उलगडा झाल्यावरती काय काय आपल्याला समजलं हे अभ्यासलेलं आहे। त्यानंतर अनुवंशिकी जे शास्त्र जे आहे या शास्त्राचा उपयोग आपण कोणकोणत्या गोष्टीसाठी करू शकतो। त्यानंतर DNA ची रचना, RNA ची रचना, याच्याविषयी मी तुम्हाला गुणसूत्रे यांच्याविषयी तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे। आता पुढचा जो भाग आहे तो शिकण्या अगोदर काल आपण काही कन्सेप्ट शिकलो होतो। ती पहिली म्हणजे पहिली कन्सेप्ट तुम्ही त्याची काही 2 संकल्पना आहेत त्या तुम्ही वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत। पहिली कन्सेप्ट म्हणजे पहिली संकल्पना होती सेंट्रल डोग्मा आणि दुसरी होती प्रतिलेखन। तर सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, प्रतिलेखन म्हणजे काय, हा भाग आपला काल झालेला आहे। आता आपण पान क्रमांक 2 वरला सुरुवात करतो आहे। पान क्रमांक 2 वरती तुम्हाला काही आकृत्या दिलेल्या आहेत। ही आहे प्रतिलेखन ह्याची आकृती आहे। त्यानंतर ही आहे भाषांतर आणि स्थानांतरणाची आणि शेवटची जी आहे ती उत्परिवर्तनाची आकृती दिलेली आहे। आता प्रतिलेखन जो भाग आहे याच्यामध्ये काय काय होतं, पेशीमध्ये काय काय होतं, तर पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA जो RNAचा प्रकार आहे हा कुठे तयार होतो, पेशी केंद्रकामध्ये तयार होतो। हा पेशी केंद्रकामध्ये तयार झालेला mRNA पेशी द्रव्यामध्ये येतो। प्राणी पेशी, वनस्पती पेशी आपण शिकलेलो आहोत। तर केंद्रक जो असतो तो मध्यभागी असतो आणि पेशीद्रव्य जे असते ते पेशीमध्ये सर्वत्र विखुरलेलं असतं। तर पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA हा द्रव्यात येतो आणि तो येताना DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो। पेशीमध्ये जे काही DNA आहे या DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन पेशीद्रव्यामध्ये कोण येतो, mRNA येतो। तर हा जो संदेश आहे या संदेशामध्ये अमिनो आम्लाकरिता संकेत असतात। पेशीमध्ये असणारे जे अमिनो आम्ल आहे या अमिनो आम्लाकरिता या संदेशामध्ये संकेत असतात आणि प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या रूपात असतो। बघा, प्रत्येक अमिनो आम्लाकरिता अमिनो आम्ल जी आहेत ही अमिनो आम्ल जे असतात या प्रत्येक अमिनो आम्लाकरिता संकेत 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या रूपात असतात। यालाच ट्रिप्लेट कोडॉन असे म्हणतात। परीक्षेला तुम्हाला ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे काय हे विचारलं जातं। बघा, ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे काय, तर पेशी केंद्रकामध्ये तयार झालेला mRNA पेशीद्रव्यामध्ये येतो। तो येताना DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो। या संदेशामध्ये अमिनो आम्लाकरिता संकेत असतात। प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या रूपात असतो। प्रत्येक अमिनो आम्ल जे आहे यासाठी असणारा संकेत हा 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या रूपात असतो आणि यालाच आपण काय म्हणतो, ट्रिप्लेट कोडॉन असं म्हणतो।
बघा अगदीच शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर प्रत्येक अमिनो आम्लाकरिता, तर हे अमिनो आम्ल कुठं असतात तर DNA असतात. अमिनो आम्ल कुठं असतात DNA असतात. तर प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत जो 3 न्यूक्लियोटाईडच्या संचाच्या रूपामध्ये असतो, जो 3 न्यूक्लियोटाईडच्या संचाच्या रूपामध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन असे म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर भारतीय वंशाच्या डॉक्टर हरगोविंद खुराना, डॉक्टरांचं नाव आहे हरगोविंद खुराना यांनी सर्व 20 अमिनो आम्लाकरिता, शरीरामध्ये असणारी जी काही 20 अमिनो आम्ल आहेत जे DNA असतात, या 20 अमिनो आम्लाकरिता असलेला कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आणि त्यासाठी त्यांना 1968 इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. तर आपल्या शरीरामध्ये जे काही 20 अमिनो आम्ल आहेत, या 20 अमिनो आम्लाकरिता असलेला कोडॉन शोधण्याचं जे काम आहे, या कामामध्ये अजून काही शास्त्रज्ञ सामील होते आणि त्यांच्याबरोबरच म्हणजे इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर या भारतीय वंशाच्या डॉक्टर हरगोविंद खुराना यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. नंतर बघा प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. वाक्य ही महत्त्वाची आहेत सगळी म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वाक्य सांगते. प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो आणि त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारे अमिनो आम्ले पुरवण्याचे काम tRNA करतो. तर काल आपण 9वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मी RNAचे प्रकार बघायला सांगितले होते. 9वीच्या पुस्तकामध्ये आहे. पहिला जो आहे तो mRNA म्हणजे मेसेंजर RNA, दुसरा जो आहे तो RNA म्हणजे रायबोझोमल RNA, तिसरा जो आहे तो ट्रान्सफर RNA जो tRNA म्हणून ओळखला जातो. तर हे आपण काही RNAचे प्रकार 9वीला अभ्यासलेले आहे. पहिला मेसेंजर, दुसरा रायबोझोमल, तिसरा आहे ट्रान्सफर. ठीक आहे. तर या ठिकाणी प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो आणि त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचं काम tRNA करतो आणि त्याकरिता mRNAवर जसा कोडॉन असतो त्यालाच पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन tRNAवर असतो. या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात. ठीक आहे. तर भाषांतरणाची या ठिकाणी तुम्हाला थोडक्यामध्ये भाषांतराची क्रिया जी आहे ही थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगते. तर mRNAवर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन ज्या tRNAवर असतो त्या tRNAला mRNAच्या नजीक आणले जाते. या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात. ठीक आहे. mRNAवर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन ज्या tRNAवर असतो त्या tRNAला mRNAच्या नजीक आणलं जातं. या क्रियेला भाषांतरण असं म्हटलं जातं. म्हणजे mRNA आणि tRNA एकमेकांच्या जवळ आणले जातात. ही जी क्रिया आहे या क्रियेला भाषांतरण असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची जी संकल्पना आहे ती आहे स्थानांतरण. कुठली संकल्पना आहे? स्थानांतरण. स्थानांतरण म्हणजे काय? तर ज्यावेळी रायबोझोम पेशीमधला हा घटक आहे, ज्यावेळी रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो त्यावेळी होणाऱ्या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात. ज्यावेळी रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो त्यावेळी होणाऱ्या क्रियेला स्थानांतरण असं म्हणतात. या ठिकाणी बघा पहिली जी आहे ती आहे या ठिकाणी भाषांतरण झालं. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे स्थानांतरसुद्धा ही प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये काय काय होतं ते आपण आता बघितलेलं आहे. म्हणजे mRNA जो आहे याच्या जवळ कोण जाणार आहे? रायबोझोम. रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. त्यावेळी होणारी जी क्रिया आहे या क्रियेला आपण काय म्हणतो? स्थानांतरण असं म्हणतो. ठीक आहे. आता या ठिकाणी शेवटची जी संकल्पना आहे ती आहे उत्परिवर्तन. शेवटची जी संकल्पना आहे ती
ते आहे उत्परिवर्तन. आता या ठिकाणी उत्परिवर्तन म्हणजे काय तेही आपण थोडक्यामध्ये सांगू शकतो किंवा आपण ती प्रक्रियाच आपण सरळ समजून घेऊया. तर जनुकातील एखाद्या न्यूक्लियोटाईडने अचानक आपली जागा बदलल्यामुळे, न्यूक्लियोटाईड जे आहेत तर हे आपण 4 प्रकारचे न्यूक्लियोटाईड बघितलेले आहेत. 9वीला हे झालेले आहेत बघा न्यूक्लियोटाईड्स, ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन आणि युरॅसिल. तर हे न्यूक्लियोटाईड्स आहेत. ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन आणि युरॅसिल. जे आपण DNA ची रचना बघितलेली आहे, या DNAच्या रचनेमध्ये हे तुम्हाला हे न्यूक्लियोटाईड्स स्पष्टपणे दिसतात. तर थोडक्यामध्ये हे जे काही न्यूक्लियोटाईड्स आहेत, जनुकातील एखाद्या न्यूक्लियोटाईडने अचानक आपली जागा बदलल्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला उत्परिवर्तन असे म्हणतात. म्हणजे इथं तुम्हाला इथं आकृतीमध्ये ते या न्यूक्लियोटाईडचा क्रम दाखवलेला आहे. हे बघा A आहे, त्यानंतर हा T आहे, G आहे. तर हे ॲडेनिन, गॉनिन, हे सगळे क्रमान असतात. कसे असतात? हे क्रमान असतात. पण याच्यामधला एखादं न्यूक्लियोटाईड जे आहे ते जागा बदलतं, आपली काय करतं? जागा बदलतं. म्हणजे इथं हा जो आहे हा इथून इकडं आला असं आपण सांगू शकतो. किंवा इथं A आहे त्याच्या जागी कोणाला T गेला, किंवा हा जो G आहे याच्या जागी कोणाला A आला, किंवा ह्या याच्या जागी हा G गेला. म्हणजे हे जे काही न्यूक्लियोटाईड्स असतात ते अचानक आपली जागा बदलतात आणि जागा बदलल्यामुळं काय होतं? उत्परिवर्तन होतं. आता हे उत्परिवर्तन होत असताना त्याचे काय परिणाम होतात? तर पुढची निर्माण होणारी जी पिढी आहे या पिढीमध्ये काही बदल झालेले असतात. त्याच्या गुणधर्मामध्ये काही बदल झालेले आपल्याला आढळून येतात. आता याच्यामध्ये उत्परिवर्तनामुळं काय काय होऊ शकतं? तर किरकोळ लक्षणीय बदल जसं सिकल सेल ॲनिमिया, जनुकीय विकृती, तर यासारखे बदल आपल्याला झालेले आढळून येतात. म्हणजे अगदी जन्माला येणारी पुढची पिढी आहे ती जशी आईवडिलांसारखी असत नाही, काही किरकोळ बदल झालेले आपल्याला त्यांच्यामध्ये आढळून येतात. तर इथे खाली स्पष्ट म्हटलेलं आहे की उत्परिवर्तन कधी किरकोळ तर कधी लक्षणीय बदल दाखवते. उदाहरणार्थ सिकल सेल ॲनिमियासारखा जनुकीय विकृती याच्यामध्ये निर्माण होऊ शकते. तर या ठिकाणी हे उत्परिवर्तन ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आपण बघितलेली आहे की जनुकातील एखाद्या न्यूक्लियोटाईडने अचानक आपली जागा बदलल्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला आपण काय म्हणतो? उत्परिवर्तन. इंग्रजीमध्ये त्याला म्युटेशन असं म्हटलं जातं. मी इथे व्हिडिओ कट करते कारण तुम्हाला तो सेंड करताना खूप त्रास होत होतो, म्हणजे त्रास होतो, लवकर सेंड होत नाही तो, म्हणून मी इथे व्हिडिओ करते. हा जो भाग आहे म्हणजे याचा पुढचा जो भाग आहे मी कंटिन्यू करते पुढच्या व्हिडिओमध्ये.